डॉक्टर, पंचकर्म म्हणजे काय? मला पंचकर्म करून घ्यायचं आहे, मग मी पंचकर्म करू शकते का? असे प्रश्न बऱ्याच वेळेस रुग्ण विचारतात. पंचकर्म म्हणजे 5 कर्म आयुर्वेदातील शरीर शुद्धीकरणाचा हा मार्ग आहे. निरोगी राहण्यासाठी उत्तम पर्याय आहे. कसे आहे, तुमच्या शरीराला डिटॉक्सिफिकेशनची गरज असते, शरीर शुद्धीचीही गरज असते. ते पंचकर्माद्वारे होते. पंचकर्म म्हणजे 5 कर्म, जसे मी सांगितले: वमन, विरेचन, बस्ती, नस्य आणि रक्तमोक्षण. बरं, आता ही सगळी 5 कर्म तुम्ही एका वेळी घेऊ शकता का? तर तुम्ही घेऊ शकता, पण तुमची नाडी, तुमची प्रकृती, तुमची दोष अवस्था या सगळ्या गोष्टी बघून ठरवले जाते की कुठल्या प्रकारचे पंचकर्म तुम्हाला घेता येतील. मग ते कर्म करत असताना त्यासाठी कुठली औषधेही वापरल्या जातील, ती तुमच्या प्रकृतीनुसार, तुमची नाडीनुसार आणि जी दोष प्राबल्य आहेत, म्हणजे वात प्रकोप आहे का, पित्त प्रकोप आहे का, कफ प्रकोप आहे का, यानुसार ठरवले जाते की कुठले कर्म तुम्हाला करता येईल. यासोबतच ऋतूनुसार देखील पंचकर्म शास्त्रामध्ये वर्णित आहेत. म्हणजे निरोगी व्यक्ती ऋतूनुसार पंचकर्म घेऊ शकतात. त्यामध्ये जसे उदाहरणार्थ वर्षा ऋतू सध्या सुरू आहे. वर्षा ऋतूमध्ये निरोगी व्यक्तीने बस्ती घ्यावी. बस्ती हे कर्म ते करू शकतात. त्यानंतर वसंत ऋतूमध्ये तुम्ही वमन करू शकता. शरद ऋतूमध्ये विरेचन करू शकता. ऋतुचर्येनुसार पंचकर्म जर निरोगी व्यक्तीने घेतले, म्हणजे हे मी आता जे सांगितले, तर खऱ्या अर्थाने तुमचे शरीर शुद्धी होते, डिटॉक्सिफिकेशन होतं. आता डिटॉक्सिफिकेशन हा शब्द मी का वापरते की समजण्यासाठी सोपा आहे. डिटॉक्सिफिकेशनच्या कितीतरी पलीकडे जाऊन तुमच्या शरीरावर पंचकर्मामुळे काम होत असते. शरीर शुद्धी होत असते, तुमचा मेटाबॉलिझम इम्प्रूव्ह होत असतो. रिज्युनिवेशन आपण म्हणतो ना, की नवजीवन तुम्हाला प्राप्त होते, त्या प्रकारे खरंच पंचकर्मामुळे तुमचे शरीर हे रिज्युनिवेट होत असतं. अवश्य तज्ज्ञ वैद्यांकडून तुम्हाला कुठलं कर्म करता येईल हे